त्याचप्रमाणे गणेगावचा संघ प्रमोद विराज मैदानावर गेलेले आहेत. त्याचप्रमाणे फील्डचा सेटअप करतोय तो बीड संघाचं क्षेत्ररक्षण असेल, त्यांनी टॉस विन केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि फलंदाजी ती गणेगाव संघाची. गणेगाव निस्सार शेख यांचं आगमन झालेलं आहे. 4 होता सामना असेल हा, लक्ष ठेवा मित्रांनो. निस्सार शेख यांचं आगमन. निसार शेख यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी, महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली आपल्या संघासाठी, आपल्या आयोजनासाठी. त्यांचा मनपूर्वक आभार मित्रांनो. मी तुम्हाला बोलतो ना, लारा जर्सी घातला, हे 4-4 तोच गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. विराज स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडला प्रमोद, एक्स्ट्रा कोर मिळवला मारला चेंडू, 1 धाव पूर्ण करतोय विराज. त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय लारा. त्याचं नाव रुपेश आहे, पण त्यांनी 40 लारा बोलतो. रुपेश कवली यांचं नाव आहे ते. लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रमोद. सौरव गांगुली सचिनची आठवण करून देणार हा सलामीची जोडी. एक राईट हँड, एक लेफ्ट हँड. विराज प्रमोद गणेगाव संघ. बॉलर मारचा चेंडू फटका मारण्याच्या नादामध्ये 1च धाव मिळते गणेगाव संघाला. धाव संख्या मात्र 1नेच वाढते. धाव संख्या 2वर पोहोचते. 2 चेंडू 2 धावा. हाणामारीचं षटक असल्या कारण तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील, सीमारेषेलगत बॉल घालावे लागतील, त्याच्यामुळे तुमचा धाव संख्या वाढेल आणि तुम्हाला सामना विजयाकडे खेचून घेता येईल. त्याचप्रमाणे त्यांना गोलंदाजी करायचे. मागच्या सामन्यामध्ये काय क्लास बॅटिंग केली ती म्हणजे बीड या संघानं. बीड संघ तरी आपल्या क्रिकेटवर नौका असेल, परंतु त्याची कामगिरीमध्ये दमदार केले बीड संघाने. त्याचप्रमाणे गणेगाव संघ बघूया कोण हाबी होते एकमेकांवर. आणि लेग सलमानच्या प्रयत्नामध्ये मात्र हा काहीसा फंबल निर्माण होऊन गोल निर्माण होतोय आणि विकेट होते ती गणेगाव संघाची. बाद होतोय विराज. 1 धाव संख्या विराज आउट. क्रम होता तो बदललाय, आता मात्र स्वतःहून लवकर आलेत. नितू हा चांगला हिटर फलंदाज म्हणून मानला जातो. त्याचप्रमाणे गोलंदाजी रुपेश चांगल्या प्रकारे करतोय. 1 विकेट आपल्या नावावर संपादन करतोय रुपेश कवली. नितेश आणि प्रमोद यांची जोडी मैदानामध्ये. विराज बाद होता, त्याची जागा भरतोय नितेश. पॉवर प्लेचं षटक आहे मित्रांनो. आपल्याला 1-2 षटकार आले की आपली धावसंख्या वाढते. पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न येतो म्हणजे बीड संघाकडून. त्याचप्रमाणे आता काहीतरी दोघे एकमेकाशी कनेक्ट होतील. अंपायर एकमेकांचा विचार निर्माण करतील आणि मग तो निर्णय देतील. बघूया मित्रांनो, अंपायर आहेत, निर्णय देण्यासाठी अंपायर असतात, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारचं टेन्शन घेऊ नका. सगळं काही व्यवस्थित होईल. इथे नियम योग्यरित्या दिले जातील, नियम बरोबर दिले जातील. बिमरला फक्त रिव्ह्यू असेल मित्रांनो, हे फक्त ध्यानात ठेवा. आपण क्रिकेटचा खेळाडू ते दाखवायचे, क्रिकेटचा क्लास दाखवायचे. सुंदर गोलंदाजी केली ती म्हणजे रुपेशने. नितेशला त्यांनी बीट केलं पूर्णपणे. बघूया बीड संघ पूर्ण जोशमध्ये खेळताना दिसतोय. पूर्णतः त्यांचे खेळाडू प्रत्येक दिशेने टाळ्या वाजवचा प्रयत्न करतायत आणि म्हणतात ना एक्स्ट्रा कव्हर कसाला बोलतात तो दाखवून नितेशने आणि खणखणी षटकार टाकतोय. जरी आपण पहिल्या बॉलात जरी बीट झालो असेल मात्र दुसरा बॉल हा माझा आहे, त्या हिशोबाने हा खेळाडू दाखवून देतोय की मी हा बॉल 6च्या पलीकडे मारू शकतो आणि षटकार मारलाय.
कृपया आपण स्टेज जवळ यावं. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अक्षयजी दिखांडे यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालेले आहे. त्यांचं सुद्धा वादळ क्रिकेट नसरापूर संघाच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत. आपणास क्रिकेटचा क्लास फटका, क्रिकेट दर्जेदार फटका. या फटक्यामध्ये माझे चौकार निर्माण होतो. 4 धावा मिळतातच, कुणी रोखू शकत नाही या फटक्याला, कारण हा फटका एवढा तेज जातो ना, एवढा सुरेख जातो ना, का कुणी अडवू शकत नाही. हाच फटका मारतो नितेश. प्रकाश मोते यांचं आगमन झालंय, त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. जुने आमचे कर्णधार, त्यांचे बॉलिंग गोलंदाजी बघायला लोकही यायची. खरं सांगतो मित्रांनो, क्लास गोलंदाजी असायची प्रकाश मोते यांची पण. एक षटकार समाप्तीनंतर आमच्या स्कोरर सांगतात, ओमकार मोते याला सांगतात की 12 धावसंख्या झालेली आहे ती गणेगाव संघाची. ओमकार मोते चनाक्ष स्कोरर आहे, चनाक्ष बॅटर आहे, चनाक्ष बॉलर आहे, ऑलराऊंडर त्यांची गणती आहे या क्रिकेटमध्ये. असे आमचे ओमकार मोते, त्यांचे मित्र तेजस देवगरे, एक धार तेजस गोलंदाज, म्हणजे एक्सप्रेस कमी पडेल असा गोलंदाज म्हणजे तेजस देवगरे आज आपल्याला सपोर्ट करतात, त्यांचंही खूप अभिनंदन. एक षटकार समाप्तीवर धावसंख्या गणेगावची 12. लेफ्ट हँडेड बॅट्समन रवी गोलंदाजीवर मार्कवर, आणि हा लॉंग ऑफला मारलेला चेंडू सीमारेषेलगत जातोय, परंतु आडूचा पूर्ण प्रयत्न, काय क्लास क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न परंतु असफल ठरतोय. 2 धावा झाल्या असत्या, परंतु त्यांना वाटला हा षटकार बहुतेक संपन्न होईल. तेरा. बेट पूर्णपणे बेट. जरी तुमचा एक फटका आला असेल पर कम ताकद करणे ताकद पण आमच्यामध्ये बीड संघ दाखवून देतोय. गोलंदाज रवी सुंदर गोलंदाजी करतोय, लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे हा. फुल माझा प्रयत्न परंतु काहीसा असफल होतोय. नितेश एक धाव पूर्ण करतोय, कंप्लीट दुसरा प्रयत्न परंतु नाही, माघारी परतवलं त्यांनी. नितेशला खेळपट टिकून राहायचंय, त्याच्यामुळे नितेश एक धाव, एक चौकार, एक 6 याप्रमाणेच क्रिकेटचा खेळ करेल. धाव संख्या झाली ती 14. स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु अंपायर चनाक्ष, अंपायर बोलतात हा धाव अवांतर असेल, हा चेंडू अवांतर असेल. धाव संख्या एक फुकट मिळते म्हणतात ना, फुकट काय देतो ना, ते धाव संख्या फुकट मिळते गणेगाव संघाला. धाव संख्या 15. मारायला गेली दुसरीकडे, गेला बॉल एकीकडे म्हणतात ना, तोच हा फटका. जरी 14 रन येतोय त्याशी महत्व आहे, आणि 1 रन धावाने वाढते. धाव संख्या जाते ती 16च्या घरामध्ये. गणेगाव बीड यांच्यात आज सामना चालू आहे. उशिराल्या प्रेक्षकांना जर माहीत असं सांगतो की हा सामना गणेगाव आणि बीड यांच्यात चालू झालेला सामना. आणि स्ट्रेट ड्राईव्ह फटका म्हणतात ना, सुंदर फटका जसा विराट कोहली मारला पाकिस्तानच्या विरोधात तसा मारतोय नितू बीडच्या विरोधात, आणि जातोय कणकणीत षटकार. डीजे मास्टर
बॅटून क्लास दाखवलाय. आपण का म्हणून ओळखला जातो या फटक्याने त्यांनी दाखवून दिलंय. आपली का टीम आहे, आपण नावाने का टीम चालते या फटक्याने त्यांनी दाखवून दिलंय नितेशने. पॉइंट आणि गली याचा पुरेपूर संबंध असलेला फटका हा जातोय सीमारेषेत. खणखणीत चौकार. काय क्लास बॅटिंग करतोय नितू तिकांडे. सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळते नितूच्या बॅटमधून भात्यामधून. धावसंख्या मात्र 4 वधाते 4 वाढते. धावसंख्या झाली ती 26च्या घरात. या ठिकाणी मित्र नथुरामजी देशमुख यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं या वादळ क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपलं आमच्या सर्व खेळाडूंच्या वतीने आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. तसेच आदरणीय देवीदासजी तिखांडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या व्यासपीठाकडे यायचं आहे. आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल या ठिकाणी. ॲडव्हर्टेक आमचे परम मित्र अक्षयजी तिखांडे, आपण कृपया व्यासपीठाकडे या. अक्षयजी तुम्ही इथून मॅच बघू शकता, इथून पण सपोर्ट करू शकता आपल्या संघाला, परंतु तुम्ही व्यासपीठावर येऊ शकता. सामना चालू गणेगाव विरुद्ध बीड. धावसंख्या झाली ती गणेगाव संघाची 26. 2 षटकांचा आमच्या धावसंख्या 26. 13 षटकांची गती राखतोय हा गणेगाव संघ. त्याचप्रमाणे जो प्रमोद अजूनही खेळपट्टी तग धरून नितेश सुरेख फलंदाजी करतोय. सुरेख आपले फटके मारतोय. आपले पाठीराखे त्यांना बघायला आले. पाठीराखे महत्वाची गोष्ट असते. पाठीराख्यांच्या जीवावर तर क्रिकेट असतो मित्रांनो. जेव्हा तुम्ही हातानंतर पाठीराख्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, तेव्हा तुम्ही जिंकताना तेव्हा तेच आनंदाने वळ्याही मारत असतात. आपला खाडा करतात. आपला 500 रुपयाचा 1000 रुपयाचा खाडा करून आपली मॅच बघायला येतात. हेच खरं पाठीराखे असतात मित्रांनो. आणि वाह, आपल्याला वाटलं होतं हा षटकार जाईल, परंतु त्याचप्रमाणे हा षटकार न जाता हा स्थिरावतो. डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल स्थिरावतोय आणि यश मात्र आपला विकेट संपादन करतोय. पहिल्या चेंडूवर पहिलाच विकेट संपादन करतोय यश. आणि विकेट बाद होतोय तो म्हणजे प्रमोद सलामीचा फलंदाज आज तिसऱ्या षटकात बाद होतोय. सुंदर फटका मारला होता, लॉंग ऑफला फटका मारला होता, परंतु ताकद मात्र कमी पडली का हवेची ताकद जरा जास्त दाखवली, त्याप्रमाणे हा चेंडू गेला नाही आणि झेलबाद होतोय प्रमोद एसच्या गोलंदाजीवर. आमचे भाऊ मित्र, आमचे भाऊ कोलेकर आम्हाला सपोर्ट करतात. सामना सुंदर सामना चालू आहे. गणेगावरचे बीड शांततेमध्ये सामना चालू आहे. सुरेख सामना चालू आहे. कधी हा षटकार येतो, कधी तो विकेट घेतोय, त्यामुळे गणेगावमध्ये हर्ष होते, कधी विरजन पडते, कधी बीडमध्ये हर्ष होतोय. आणि परत तोच लॉंग आपला वाला चेंडू आता षटकार आहे. आता षटकार रोखू शकत नाही. जरी मगाशी ताकद जरी कमी पडली असेल, मग आता ताकदचा भरणा आहे. ताकदचा क्लास आहे, क्रिकेटचा क्लास आहे हा फटका म्हणजे. आणि खणखणीत षटकार. धाव संख्या जाते ती एक तब्बल 32 या घरामध्ये. गणेगाव आता मोठ्या दिशेने वाटचाल करतोय, मोठ्या धावसंख्येने वाटचाल करतोय. जबरदस्त फटका मारला.
ब्रेक लावला नाहीये. धावसंख्याने क्लचवर पाय ठेवले आणि धावसंख्या एक सुसाट रीतीने वाढत आहे. धावसंख्या झाली ती 36. तिसरं षटक प्रगती पथावर असतं आणि 4 जे चेंडू झाले त्या धावसंख्या झाले 36. आदित्य पुन्हा तयार. यश आता मात्र अवांतर धाव, एक फुकट धाव मिळते ती म्हणजे बीड संघाला. कधी वाईट टाकणं पण एक क्रिकेटचा भाग असतो रमेश. त्याप्रमाणे दुसरा चेंडू माणूस फसतोय, माणूस कॅच देतो. जी स्पंदनाची लय असते ती बिघडून जाते. आता मात्र फसवा चेंडू होता आणि फसलेला आहे हा फलंदाज बाद होतं आदित्य. यश संपादन करतोय आपल्या गोलंदाजीमधून. त्यांच्या नावावर दुसरी विकेट जमा होते. यशच्या नावावर दुसरी विकेट जमा होते आणि आदित्य मात्र बाद होतोय. पॅव्हलियन परततोय आदित्य. सुरेख फलंदाजी करतो आदित्य, परंतु काहीसा फटका त्यांचा डगमगला. जमा केल्यात. असा यश उंचपुरा गोलंदाज आहे बीड संघासाठी. आपल्याला का विश्वास ठेवायचा. अरे वा, सुंदर फटका, सुंदर क्लासिक फटका, परंतु हा झेलबाद होऊ शकतो. त्याचप्रमाणे परंतु हा झेल घेणं काही सोपं नसतं मित्रांनो, कारण पुढे धावायचं असं झेल घेण्यासाठी कठीण झेल होता. पण 2 धावा मात्र कोणी रोखू शकत नाही. गणेगाव संघाच्या धावसंख्या झाली ती 39. 3 षटका सामने धावसंख्या 39 म्हणजे 13चा हा स्ट्राईक रन ठेवलाय गणेगाव संघानं आतापर्यंत राखलाय. यशने 2 विकेट्स कमावल्या आणि त्याचप्रमाणे 11 ते 12 रन्स आपल्या गुणातून दिल्या सुद्धा. 13 रन दिल्या त्यांनी, 2 विकेट्स कमावल्या सुद्धा. म्हणजे कमावलं गमावलं या दोन्ही त्यांनी बाजू केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आपल्या संघासाठी वादळ क्रिकेट संघ नसरापूर यांना टँकरची व्यवस्था ज्यांनी केली ते उद्योजक रमेशजी मोहिते यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नाही खरंच ना, पाणी हे सर्वात महत्वाचं साधन आहे, महत्वाचा घटक आहे आणि ते मात्र आपल्याला निर्माण करून दिले रमेश मोहिते यांनी. त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना व्यासपीठावर बसण्याचं आग्रह करतो. मगाशी त्यांना बोललो होतो तुम्ही व्यासपीठ बसून घ्या आणि आताही पण आग्रह करतो व्यासपीठावर तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे रमेश मोहिते. आणि क्रिकेटचा आस्वादही घ्यायचा आहे, क्रिकेटचा लाभही घ्यायचा आहे. चला वेल करू नका मित्रांनो, अजून एक सामना खेळवायचा आहे. सूर्यमाता आता अस्ताला आलेला आहे. आयुष चला सामना पटापट स्पीडअप करायचा आहे. आयुष गोलंदाजी करतील. नितेश अजून मैदानावर ठाण म्हणून उभा आहे. नितेशने बॉल सोडला कारण हा पूर्णपणे अवांतर असेल. धावसंख्या वाढली असेल, 1 वाढलेली असेल. स्क्वेअर चेंडूचा मारा करतो तो म्हणजे आयुष. मागच्या चांगली गोलंदाजी केली ती आयुषने पण. वलय निर्माण केलं, गली काढण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या मधून गली काढण्याचा प्रयत्न, परंतु तितके दर्जेदार क्षेत्ररक्षण करतोय आणि विकेट होऊ शकते. परंतु जनाक्ष अशी रहिंद बिटून विकेट नितेश यांची. रवींद्र जडेजाची आठवण करून दिली नितेशने
ज्याप्रमाणे त्याची आज धावगती होती, ज्याप्रमाणे ते धावलेत, फुलटॉस चेंडू परंतु जेलचा बाद म्हणजे झाला असता, परंतु कॅच मात्र सोडतोय, मोठी चुकी करतोय. नितेशची विकेट त्यांना मिळाली असती, परंतु त्यांनी गमावले. याचा परिणाम तुम्हाला भोगावे लागतील कदाचित बीड संघाला. कारण नितेश हा बाहुबली फलंदाज आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. कधीही गणित बिघडवू शकतो, कधी गणित सोडवू शकतो, असा हा नितेश तिखंडे. विशालची जागा भरतोय, आयुषची जागा भरतोय तो आता विशाल. बघूया विशाल नावाप्रमाणे खेळतोय का नाही, विशाल स्कोर करतोय का नाही ते बघायचं आपला. गणेगाव संघाकडून खेळणारा खेळाडू विशाल. अजूनही नितेश तिकडने मैदानात. आयुष सामना करायचा नितेश, आणि लेग साइडला माझा चेंडू. काय क्लास दाखवतोय आपला, फटका दर्जेदार मारतोय नितेश, दाखवून देतोय. पूर्णपणे हाबी झालेल्या गोलंदाजावर आयुषवर पूर्णपणे नितेशनी घोडीच केले आणि आपला दर्जेदार फटका दाखवून देतोय. नितेश खणखणी षटकार मारतोय. धाव संख्या मात्र 49, म्हणजे अर्ध शतक निर्माण केलंय गणेगाव संघानं. अजूनही चौथ्या षटकाला 3 चेंडू बाकी असतील. दर्जेदार फटका बघायला भेटला मित्रांनो, दर्जेदार क्रिकेटचा क्लास फटका बघायला भेटला नितेश तिखंडे यांच्या बॅट मधून, यांच्या फलीमधून. जे नेहमी मारतात, नेहमी करतात, या गोष्टी त्यांना करायच्या असतात, ते निर्माण करतात आणि आपला खेळ खेळून दाखवतात. नितेश तिखंडे आपला दबदबा निर्माण करतोय नसरापूरच्या मैदानामध्ये. परत तो चेंडू, ब्रॉकवेलचा चेंडू म्हणतो, आता मात्र पूर्णपणे पीट केलंय नितेशला. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू टाकला तो म्हणजे आयुषने. आयुष मीडियम शरीराचे असलेला आयुष गोलंदाजी मात्र सुरेख करतोय, दर्जेदार करतोय आणि क्लास. फटका जोरात मारण्याच्या नादामध्ये मात्र आपला चेंडू विकेटच्या तिथे राहतोय आणि मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. 2 लगातार चेंडू डॉट येतात आयुषच्या गोलंदाजीमधून. आणि आता मला शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू, शेवटचा फटका बघूया. शेवटचा चेंडू, शेवटचा फटका आणि आता अंपायरचे माझा हात मात्र वरती येतात आणि LBW स्वरूपात आउट होतोय नितेश तिखंडे. आता मात्र डीजे ऑन होऊ शकतो. धाव
हवेचा मात्र रोख वाढलाय. जसं वेल होत असं हवा वाढत चाललेली आहे त्याप्रमाणे आपला चेंडू मारायचे फिरकवायचे त्याप्रमाणे गोलंदाजी करायची आहे. चला 50 धावा तुम्हाला करायच्या आहेत. 50 धावा कुठून काढायच्या आहेत कंपल्सरी चेसिंग असेल बीड संघाला. बघूया पहिल्यासारखे फलंदाजी बघायला भेटते का बीड संघाकडून आतिश कडून रवी कडून. तुमच्या नेतृत्व फटक्याने आमचे डोळे बातमी भरभरून आणले. आता तशीच मॅच आम्हाला बघायला भेटते का का गणेगाव संघ तुमच्या हवे होतं तेही आम्हाला बघायचं आहे. म्हणून पटापट स्पीडअप करा. अजून एक मॅच खेळवायची आपल्याला. आतिश आणि रवी 17 नंबरची जर्सी 01 नंबरची जर्सी रवी यांच्याकडून 17 नंबर जर्सी आतिश यांच्याकडून. त्याचप्रमाणे गोलंदाजी करतील मालतोड नितू त्यांच्या हातात हा चेंडू स्थिरावलाय. सॉरी धनराज. संघाशी खेळायचंय. एकाचे 2 हात करायचे सांचे संघाबरोबर. सांचे संघ पण मैदानात दाखल होते. मला तर वाटतंय तीच जर्सी आहे त्यांच्याकडे. बघूया बीड का गणेगाव. आज रमेश आपल्याला बघायचंय बीड संघ हवी होतोय का गणेगाव संघ हवी होतोय का इथे कोण क्वालिफाय होऊन जाते ते आपल्याला बघायचंय. त्याच्यामुळं सामना पटापट चालू करायचा आहे. अंपायर तुम्ही जरा स्पीड वाढवा. धनराज गोलंदाजी मार्क धनराज वरती स्ट्राईकला आतिश नॉन स्ट्राईक रवी. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु काहीसे पूर्णपणे बीट करतोय तो म्हणजे धनराज. आतिश याला व्हाईटची मागणी करतोय अंपायरवर परंतु अंपायर पूर्णपणे एका डिसिजनवर ठाम राहिलेत. आमचे नितेश भोईर सुंदर फटका मार नादामध्ये काहीसा बीट होतोय. आतिशची फटकेबाजी बघायला मजा येते. मागच्या मॅचला त्याने तब्बल 10 चौकार मारले होते. तीच फलंदाजी आता बघायची मिळेल का नाही. दुसरा चेंडू पण निर्धाव. चेंडू निर्धाव परंतु आता मात्र धनराज मात्र पूर्ण हबी होतोय आतिशवर. आतिश तोच का आतिश ज्याने मागे 10 चौकार मारले होते. आज त्याची काही फलंदाजी अडचणीत येते तो म्हणजे धनराज इथं अडचणीत आणतोय. 2 चेंडू निर्धाव सांगता करतोय परंतु फटके मारायला वेळ लागत नाही. धावा निर्माण व्हायला वेळ लागत नाही. तिसरा चेंडू आणि बाद होतोय आतिश. आता मात्र मोठा मास्सा गळा लावलाय तो म्हणजे धनराजने. गणेगाव संघ हाबी होतोय पूर्णपणे.
नितेश नितेश एक मोठा फलंदाज बाद होतोय. नितेशची खेळी बघायला आवर्जून आम्ही तो उपस्थित होतो, परंतु आम्हाला तो निराश करतोय. असा आपला आतिश नाव त्याचं. आता त्याची जागा भरून काढतो तो म्हणजे रुपेश लोभी मैदानावर दाखल झालेले आहेत. धनराज मात्र पूर्णपणे हवी झाले ते म्हणजे अतिशवर आणि विकेट महत्वाची विकेट प्राप्त करून दिले धनराज यांनी आपल्या संघासाठी, गणेगाव संघासाठी मोठे फटके मारायचे आहेत. कारण तब्बल तुम्हाला 50 धावा कुठून काढायचे आहेत ते तुम्ही लक्ष डोळ्यासमोरून खेळायचंय. रिव्हर्स स्वीप कोणी अडू शकत नाही. फटका लागला तर चौकार सिक्सच. या फटक्याची हीच खासियत आहे मित्रांनो. रिव्हर्स स्वीपचा फटका कोणी अडू शकत नाही. एकदा बसला की चौकार नाही तर सिक्सरच. जसा आमच्या क्रिकेट वादळ क्रिकेट म्हणजे सनी मोहिते मारतो तसा हा फटका बघायला मिळाला. आणि ओमकार मोहिते यांचाही कधी कधी हा फटका निर्माण करतात. चार चेंडू 4 धावा, धावसंख्येची गरज 50. अजूनही तुम्हाला 46 धावा कुठून काढायचे धनराज यांना. पुढील कॉमेंट्री करतील आमचे मित्र अक्षय. धनराज काय सुंदर सुरेख गोलंदाजी करतोय धनराज. निर्धाव चेंडू सांगता. चला क्रिकेटचा एक भाग असतो फंबल होणं, मुद्दाम पण फंबल होणं. बॅट्समनचा जो लक्ष असतो ते विचलित करणं हा क्रिकेटचा भाग आहे. बेट सुंदर गोलंदाजी, षटक मला संपतय आणि धावसंख्या होते ती फक्त 4 आणि अजून 46 धावांची गरज. आता याच्यानंतर कॉमेंट्री करते आमचे ऍडव्होकेट अक्षयजी तिखंडे साहेब. धन्यवाद. खरं तर देखणं आयोजन या मैदानावरती पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आल्यानंतर तमाम क्रीडा रसिकांना हा ग्राउंड पाहिल्यानंतर मनाला जो आनंद होतोय त्याचे सर्व श्रेय खऱ्या अर्थाने या वादळ क्रिकेट संघ नसरापूरला जात आहे. आणि त्यांच्या सोबत असणारे ग्रामस्थ जे नेहमीच त्यांना या ठिकाणी पाठिंबा एक आधारस्तंभ म्हणून त्यांच्या सोबत राहतात अशा सर्व ग्रामस्थ आणि त्यांच्या मेहनतीचं हे फल खऱ्या अर्थानं या मैदानावरती पाहायला मिळतंय. एक सुंदर असं आयोजन वादळ क्रिकेट संघ नसरापूर यांच्या माध्यमातून 1-2 तुल्यबल संघादरम्यान चाललेली ही लढत आहे. या लढती दरम्यान स्वर्गवासी रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली संघ खेळतोय, तर एका बाजूला बीड संघ या ठिकाणी फाईट करतोय. 50 धावेचं हे आव्हान आहे आणि या 50 धावेच्या आव्हानाला पेलवत असताना धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. तर बीड संघाच्या 4 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धनराजने गोलंदाजी केली, तर द्वितीय षटकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो डावखुरा गोलंदाज प्रमोद तिखंडे. सुंदर फटकाय. नितेश तिखंडे त्याला जज करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एक धाव चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. खरं तर फंबल मगाशी जसं दादाने सांगितलं क्षेत्ररक्षकानं केलेला फंबल हा थोडा फलंदाजांना सुद्धा समजला नाही आणि ज्या सहजरित्या 2 धावा होणार होत्या त्या थोड्या अडचणीमध्ये पूर्ण झाल्या, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत त्या बीड संघाच्या 6 धावा. थोडा स्टान्स चुकतोय. मैदानावरती प्रचंड अशी हवा पाहायला मिळते, कारण या संघाचं नाव आहे वादळ क्रिकेट संघ नसरापूर, ज्यांच्या नावामध्ये खऱ्या अर्थानं वादळ आहे आणि या मैदानामध्ये सुद्धा वादळ या ठिकाणी घोंगावताना पाहायला मिळतोय.
आडव्या हाताने मारलेला हा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणतीही चुकी नाही. विशालनं टिपलेला हा झेल, आणखी एक हादरा बसतोय बीड संघाला. ओव्हर टू डीजे. या दिलेल्या दिशेला चेंडू कन्वर्ट हा 4 धावेमध्ये करत असतो, परंतु मैदानावरती प्रचंड हवा आहे. त्या हवेचा रोख खऱ्या अर्थानं ओळखणं गरजेचं आहे, तो फलंदाजांसाठी. परंतु गोलंदाज प्रमोद त्या हवेचा वापर करतोय. आपली गोलंदाजी तितक्याच ताकदीनं टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि गोलंदाजी टाकत असताना त्या फलंदाजावर हवी होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर असं हे पुन्हा एकदा आयोजन. आमच्या पाठीमागेच नसरापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय संतोषदादा सुद्धा या ठिकाणी पाठीराख्यांच्या भूमिकेमध्ये, आधारस्तंभांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचा सुद्धा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. थोडं मिस टायमिंग स्ट्रोक या ठिकाणी, थोडा चुकीचा थ्रो झाला. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. पुन्हा एकदा या ठिकाणी फंबल आहे आणि 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी काही गरज नसताना मोठी विकेट या ठिकाणी घालायला लागली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेसाठी खऱ्या अर्थानं ही धोकादायक धाव अंगलट ठरू शकते ते बीड संघाला. डीजे. काम या बैलाच्या माध्यमातून होत आहे. त्याचप्रमाणे गोविंदजी भोईर यांचा सुद्धा चिक्या बैल आपल्याला अनेक मैदानामध्ये विजय संपादित करताना पाहायला मिळतो. असं हे शर्यत प्रेमी असलेलं हे गाव आज क्रिकेट क्षेत्रामध्ये एक वाटचाल करत आहे. पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली. चेंडू बॅटवर येण्याऐवजी हाताला लागलं. तत्पूर्वी सुंदर असं यष्टीरक्षण पाहायला मिळालं सूरज थोरवे याच्या माध्यमातून. सुंदर असं त्याला बॅकअप आहे. आयुष आणि विराटचं हे बॅकअप आहे. अद्यापही 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि सुंदर असा फटका. चेंडू हवेमध्ये. आदित्य त्याला जज करतोय, कोणतीही चुकी नाही. आणखी एक मोठा हादरा बसलाय तो बीड संघाला फलंदाजाच्या स्वरूपामध्ये. डीजे. खऱ्या अर्थानं या शर्यत क्षेत्राला सोनेरी दिवस आणले ते स्वर्गवासी पंढरी शेठ फडके विघरवाले. त्यांच्या स्मृतींना सुद्धा या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून उजाला देणं. स्कोर सांगा. 8 धावा या ठिकाणी धावफलकावर लागलेला आहे. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज प्रमोद तिखंडे. सुंदर चेंडूला जज केलाय क्षेत्ररक्षक नितेश चेंडू खाली, परंतु क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक आणि चेंडू गेलाय सीमा रेखा पार. 6 धावेसाठी षटकार.
धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 14 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. 50 धावेसह हे पाठलाग आहे. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 14 धावा. सुंदर असं हे नियोजन वादळ क्रिकेट संघ नसरापूरच्या माध्यमातून. खरं तर भवेश पवारचं हे गाणं लावलं गेलं आणि सध्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ISPL चा एक थरार चालू आहे, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, आणि त्यामध्ये आपल्या कडावचा सुद्धा एक खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय, नीतू माली. त्याचप्रमाणे उमरोलीचा एक आपला खेळाडू आहे साहिल लोंगले, हा सुद्धा आपल्या कर्जतचं नाव या ठिकाणी सातत्यानं उंचावण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. कारण आज हे गल्लीतलं क्रिकेट खऱ्या अर्थानं देशांतर्गत सुद्धा खेळताना आपले स्थानिक क्रिकेटर पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी आपण कौतुक करूयात. कारण आज याच खेळाडूंमधून एखादा खेळाडू ISPL पर्यंत आपली मजल मारतो. गोलंदाज आयुष, तिसरं षटक. पूर्णपणे बीट झालंय. सगळ्यांचं लक्ष हे अंपायर साठी लागलं होतं, परंतु त्यांचं कोणतंही या ठिकाणी रिॲक्शन पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि चेंडू अंतिम क्षणी जाऊन विसावला. तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूनं थोडी समीकरणं बदलतायत. आणि आणखी एक हादरा बसलाय तो बीड संघाला. ओव्हर टू DJ. पाठ 36 धावेचा 50 धावेचा पाठलाग होता आणि 12 चेंडू 36 धावेची गरज असताना 2 चेंडूवर तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज आयुषनं पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले आणि स्पष्टपणे सांगितलं की ही मॅच मला महत्वाची आहे. आणि दुसऱ्या चेंडूवर आयुषनं घेतलेली ही विकेट खऱ्या अर्थानं गरजेची होती गणेगाव चिंचोली संघासाठी. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 10 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर या मैदानावरती या सामन्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी पंचांचा निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये. पंच नितेश भोईर, एक नावाजलेले पंच, चांदेई संघाचा हा खेळाडू आहे. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. 9 चेंडू 36 धावा. डाव्या हाताने मारलेला हा चेंडू, चेंडूने उचली घेतली आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ते आदित्य, क्या बात है, ज्याच्या फलीमधून एक सुंदर षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. तो आदित्य या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी एक एक धाव वाचवताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. या ठिकाणी धोका उद्भवला, परंतु स्वतः कर्णधार नितेश तिखंडेनं कोणतीही चुकी केली नाही. अंपायरच्या शरीराला लागलेला हा चेंडू, थोडी फंबल पाहायला मिळाली. 7 चेंडूंचा अद्यापही खेळ शिल्लक असेल. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. सात चेंडू 32 धावा. खऱ्या अर्थानं या चेंडूवर एक षटकाराची गरज असेल, ती म्हणजे बीड संघाला. कारण या सामन्यामध्ये जर राहायचं असेल तर षटकार खूप महत्वाचा आहे. आणि खऱ्या अर्थानं माझं म्हणणं ऐकलं आणि चौकाराच्या दिशेनं हा मारलेला चेंडू आणि या 4 धावेच्या मदतीनं
धन्यवाद. खरं तर दोनही संघ या ठिकाणी जवळचे संघ आहेत. सर्वांनी या ठिकाणी एक स्पोर्टमन स्पिरिटने आपण या ठिकाणी सामने खेळत असतो. 6 चेंडू 28 धावेची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर विशाल हा गोलंदाज आहे. ज्या विशालनं एक सुंदर अशी गोलंदाजी मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. धनराजनं सुद्धा मागच्या मॅचमध्ये एकी हत्ती किल्ला लढवला आणि षटकाराच्या मदतीने मॅच जिंकवली तो धनराज. या ठिकाणी पंच त्याला स्वैर घोषित करतायत. स्वैरच्या माऱ्यानं पुन्हा एकदा समीकरण थोडं बदललंय. पुन्हा एकदा मैदानामध्ये हवेचा रोख पाहायला मिळतोय. 6 चेंडू विजयासाठी 27 धावेची खडतर गरज आहे. अतिरिक्त उचली घेतलेला चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावेसाठी खणखणीत आलेला हा चौकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विशाल हा गोलंदाज. फंबल, खऱ्या अर्थानं फंबल आणि फंबल. डगआउट मधून गेलेला निर्णय खऱ्या अर्थानं जोखीम झाला आणि खऱ्या अर्थानं विकेट सॅक्रिफाईस करावी लागली ती फलंदाजाला. एकेरी धावेच्या मदतीने सुद्धा नॉन स्ट्रायकर एंडवर असलेला फलंदाजाला फलंदाजी करणं गरजेची होती, परंतु स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी मोठी विकेट पुन्हा एकदा गमावून बसलाय तो बीड संघ. चार चेंडू 22 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. एकेरी धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. 3 चेंडूंचा अद्यापही खेळ शिल्लक राहिला. 21 धावेची गरज आहे. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहतीये, परंतु कोणता तरी एक दैवी चमत्कार या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करून देऊ शकतो तो बीड संघाला. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा त्याला दिशा दिली आणि आदित्य थोडा लेझी क्रिकेट आदित्यचा पाहायला मिळाला. खूप इझी घेतलेली ही कॅच आणि कॅच ड्रॉप करण्यात आली आदित्यच्या माध्यमातून. पूर्णपणे हवी होतोय गणेगाव चिंचवली संघ. खरं तर मागच्या मॅच मध्ये असं वाटलं होतं की गणेगाव चिंचवली संघ परतीचा प्रवास करेल, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, या क्रिकेट या क्षेत्रामध्ये काही होऊ शकतं. खरं तर मला सुद्धा असं वाटलं होतं. मला मगाशी एक फोन आला होता की काय खिडक्या बसवता की नाही. मी त्यांना म्हटलं थांबा, एक बॉल शिल्लक राहिलाय, मग समजेल मला पोरं खेळायला येतात की नाही, फिटिंगला येतात की नाही. परंतु धनराजला आज खऱ्या अर्थानं बॅटिंग करायची होती आणि धनराजनं आपले इरादे स्पष्ट केले. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. विक्रम महाराज चेंडू खाली आणि या सामन्यामध्ये विजयी होतोय तो गणेगाव चिंचवली संघ. सुंदर अशी लढत दिली बीड संघानं, त्यांचं सुद्धा गोड कौतुक करूयात. दोनही संघ या ठिकाणी हस्तांदोलन करतायत. सुंदर असं मॅच या मैदानामध्ये पाहायला मिळालं. सुंदर असं हे आयोजन. पुढील सूत्र या ठिकाणी आपण आयोजकांकडे देऊ. तत्पूर्वी वादल क्रिकेट संघ नसरापूर यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद सर्वांचं मनस्वी आभार. जय शिवराय.